नमस्कार, मी अनुष्का आपल्या सर्वांचे स्वागत करते. नागपूरची भरारी या विशेष पॉडकास्टमध्ये. नागपूर हे शहर विदर्भाचे हृदय आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं केंद्र. तर मग आज या शहराबद्दल आपण याच्या प्रगतीवर, योगदानावर आणि सुधारणावर काही चर्चा करूयात. आणि याकरिता आज आपण इन्व्हाइट केलेला आहे डॉक्टर अविनाश कोकाटे सर, जे वाईस प्रिन्सिपल राहून चुकलेले आहेत आणि सध्या समाजसेवाचं पण काम करतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. राजकारणामध्ये यांचं एवढं योगदान नाही, पण आज आपण यांना काही राजकीय प्रश्न सुद्धा विचारूया. तर मग सर, तुमचा पहिला प्रश्न असा आहे की गेलेल्या 5-10 वर्षात नागपूरमध्ये जे काही कायापालट झालेला आहे त्याच्यावर तुमचे मत काय आहे? म्हणजेच नागपूरचा विकास असं म्हणायचं तुम्हाला. बघा, गेल्या 10 वर्षाच्या पूर्वीचं नागपूर आणि आताचं नागपूर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हाचं नागपूर, तिथले रस्ते, गाडी चालवताना भीती वाटायची. अलीकडच्या काळामध्ये नागपूरचा पूर्णपणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे कायापालट झालेला आहे. जिकडे तिकडे सुंदर असे गुळगुळीत रस्ते आपल्याला दिसत आहे. उद्यानही पाहतो म्हटलं तर हिरवीगार झाडे, तिथे फुलांची झाडे आणि बगीचा वरिष्ठ नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ती त्यांचं विरंगुळा केंद्र, खेळणी मुलांसाठी आणि याशिवाय जे वॉकिंग ट्रॅक आहे ते सुंदर असं नागपूर आपल्याला बघायला मिळत आहे, की जे पूर्वी नव्हतं. आणि पूर्वी जी गुंडेशाही होती ती अलीकडच्या प्रमाणात पूर्णपणे बंद झालं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. रस्त्यात CCTV लागलेली आहे. जी एखादी महिला जात आहे रस्त्याने, बिनधास्तपणे फिरत आहे, म्हणजे त्यांना तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही की मी 11 वाजता 12 वाजता माझ्या घरी जात आहो, म्हणजेच कोणत्या गाडीने आली किंवा कुठे आपल्या घरी जात आहे, तर अशा प्रकारची भीती तिच्या मनामध्ये राहणार नाही. महिलांमध्ये ज्या भीतीचं वातावरण होतं ती निघून गेलेलं आहे. हे झालं डेव्हलपमेंटच्या बाबतीत, म्हणजेच नागपूरच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत. आता अलीकडे मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुणे, मुंबई आणि बेंगलोरसारखं नागपूर हे शिक्षणाचं हब बनलेलं आहे अलीकडच्या काळात. आता त्याचं, जरी मी नॉन पॉलिटिशियन असेल, माझा राजकारणाशी संबंध नसेल, परंतु माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती अशी की नितीनजी गडकरी साहेब आणि देवेंद्रजी या दोघांनी खरोखरच नागपूरचा कायापालट केलेला आहे, हे आपल्याला म्हणावंच लागेल. जसं नागपूरमध्ये मिहान आलेला आहे, मेट्रो आलेली आहे. मेट्रोला सुरुवातीला लोकांनी विरोध केला की इथे काय गरज आहे मेट्रोची. आज विद्यार्थी त्या मेट्रोने प्रवास करतात, स्त्रिया मेट्रोने प्रवास करतात, मेट्रो भरून जात आहे, भरून येत आहे, म्हणजेच एवढी गर्दी त्या मेट्रो स्टेशनवर आहे, लोकांना ते पसंत पडलेलं आहे. जसं आपण त्या वर्धा रोडनी एंट्री करतो, या नागपूरमध्ये सुंदर नागपूर, सुंदर अशी मेट्रो आपल्याला पाहायला मिळेल. मेट्रोशिवाय या ठिकाणी नितीनजी आणि देवेंद्रजींनी नागपूरमध्ये IIM आणलं. त्यानंतर नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे. सिम्बॉसिस कॉलेज आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे. या नागपूरमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागत होतं, आता जाण्याची गरज नाही. सगळं इथे अवेलेबल त्यांनी करून दिलेलं आहे. इतकं मोठं सुंदर असं शहर, शिक्षणाचं हब हे नागपूर झालेलं आहे. इतका मोठा विकास या नागपूरचा झालेला आहे. यानंतर काही प्रश्न तुमचा दुसरा असेल तर तुम्ही विचारू शकता. बिलकुल सर, एक विचारेल तुम्हाला, नागपूरच्या सौंदर्यीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? आपण बघू शकतो की भरपूर काही चेंजेस आलेले आहेत नागपूरमध्ये. सौंदर्यीकरण म्हणजे बघा, ABP न्यूजनुसार आपल्याला त्यांचा सर्वे झाला होता, त्यावेळेला त्यांनी क्रमांक 1चं हिरवगार आणि स्वच्छ नागपूर असा आपल्याला पुरस्कार मिळाला होता.
का बरं मिळाला असेल तो? त्याचं काही कारण असेल की नाही? असेल. तर जाताना रस्त्याने नुसते झाडच झाडं दिसतात. त्याशिवाय स्वच्छता कमालीची आहे या ठिकाणी. आणि व्यक्ती या ठिकाणी राहणारा अलर्ट झालेला आहे की मी नागपूरमध्ये राहतो. म्हणजे नागपूरमध्ये राहिल्याचा अभिमान त्या व्यक्तीला वाटतो की एवढ्या सुंदर स्वच्छ अशा शहरामध्ये मी राहतो. तर ते प्राईडली असा अभिमान वाटतो त्यांना की रस्त्याने चालताना इतक्या सुंदर अशा शहरातून, सुंदर अशा हिरव्यागार झाडातून, स्वच्छ शहरातून मी फिरतो. तर याचा अभिमान तर प्रत्येकाला वाटणारच आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा राहील तुमच्यासाठी की नागपूरमध्ये मिहान पुष्कळ वर्षापासून आहे. आपण बरेच वर्षापासून बघतोय. तरुण आणि तरुणांसाठी काय सोय उपलब्ध आहे सध्याच्या परिस्थितीत? याच्यावर तुमचं काय मत आहे? बघा, मला असं वाटतं की मिहान बऱ्याच वर्षापासून इथं जरी असेल तर त्या मिहानमध्ये असणारी जी विकासाची गती होती ती थंड अवस्थेत होती. 2014च्या नंतर नितीनजी गडकरी साहेब यांच्या पुढाकाराने आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने त्या मिहानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेकडो कंपन्या आलेल्या आहेत. बरोबर. जसं TCS आहे, इन्फोसिस आहे, अशा अनेक कंपनी आहे, पतंजली आहे, की ज्या कंपनीच्या मार्फत आपल्या इथल्या शिक्षित तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले, अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे. हे जेणेकरून त्यांना दुसरीकडे जॉब शोधण्याची गरज राहत नाही, कुठे मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही. इथे जर जॉब मिळत असेल त्यांना तर दुसरीकडे का म्हणून जाणार, नाही का? याचा एक मोठा सर मला असं वाटतं की फायदा आहे की पॉप्युलेशन बॅलन्स होईल. हो, मुंबईला भरपूर लोकांची हे आहे. हो, बरोबर, करेक्ट. तुम्ही विचारलेला नक्कीच चांगला प्रश्न आहे तो, की इथली जनसंख्या इथेच राहील, म्हणजेच मुंबईला जी गर्दी होत आहे ती होणार नाही. ज्या सोयी मुंबई, पुणे, बेंगलोरच्या जर या नागपूरमध्ये उपलब्ध झाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तर त्या कशाला जाणार आहे दुसरीकडे? म्हणून खूप मिहानमुळे फायदा झालेला आहे. आणि मी तरी हे सगळं श्रेय या 2 व्यक्तींना देऊ इच्छित. आमचा पुढचा प्रश्न असा राहील सर की आम्हाला कळलेला आहे तुम्ही OBC वर्गामधनं येता, जिथे तुमचा फार मोठा संपर्क आहे. तर या प्रवर्गाला काय फायदा झालेला आहे सध्या डेव्हलपमेंटच्या काळात? बघा, 2016 27 डिसेंबर एक ऐतिहासिक क्षण की त्या दिवशी देवेंद्रजी फडणवीस यांनी एक घोषणा केली, OBC साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे, आणि मार्च 2017ला ते मंत्रालय तयार झालं. आता बघा, OBC प्रवर्गामध्ये जवळपास 350च्या वर जाती आहे, 350च्या जवळपास जाती आहे. आणि या एक खूप मोठा वर्ग आहे OBC. यांच्या समस्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा कितीतरी समस्या आहे. या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि त्या सॉल्व्ह होणं हे महत्त्वाचं होतं. आणि हे देवेंद्रजींनी जाणलं आणि ते मंत्रालय तयार झालं. आणि OBCच्या ज्या काही समस्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणात त्या मंत्रालयाच्या माध्यमाने सुटल्या. या सरकारच्या काळामध्ये 72 वसतिगृहे OBCच्या मुलामुलींसाठी घोषित झाले, घोषणा झाली त्याची. 52 तयार झाले. आता मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर 2000 म्हणजे मागच्या महिन्यात 10 तारखेला मागच्या महिन्यात 2024 मध्ये लोकार्पण सोहळा झाला त्या 44 वसतिगृहांचा, की ज्या वसतिगृहाचा फायदा OBC मधील मुलामुलींसाठी होत आहे. पुन्हा एक महत्वाची गोष्ट, नॉन क्रिमी लेअरची जी मर्यादा आहे ती नॉन क्रिमी लेअरची मर्यादा सुरुवातीला 1.5 लाखाची होती, ती त्याच्यानंतर 4.5 लाख झाली आणि 4.5 लाखावरून 6 लाख 2013 मध्ये झाली. आणि त्यावेळेला देवेंद्रजी होते. आणि मग त्यानंतर 6 लाखावरून 2017 मध्ये ती 8 लाख झाली. आता ती मर्यादा 8 लाखावरून 15 लाख करण्याबद्दलचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवला.
आणि केंद्र त्याला मंजुरी देईन आणि नक्कीच 15 लाख रुपयाची जी नॉन क्रिमी लेअरची मर्यादा होईल त्याचा फायदा जवळपास 15 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्या गटातील सगळ्या ओबीसी बंधू भगिनींना होईल. एवढी मोठा फायदा आज आपल्याला दिसतो आहे. तर खूप मोठा फायदा आहे हा. आणि जवळपास 95% ओबीसीचा वर्ग या उत्पन्न गटात बसेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीचा फायदा या नेत्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. सरांनी ओबीसी याच्यासाठी भरपूर केलेला आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण आता सध्या बघतोय की इलेक्शनची वेळ आहे या निवडणुकीची. तर अशामध्ये नागपूर पश्चिमचे जे कुणबी समाज, आपल्याला असं वाटेल की देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी राहील? आपलं काय मत आहे याच्यावर? बघा, स्वतः मी कुणबी समाजातून येतो. जरांगे पाटील जे मराठ्यांच्या हितासाठी लढतात, त्यांचं म्हणणं एक आहे की सरसकट कुणब्यांची दाखले आम्हाला द्या, म्हणजेच आमचा प्रवेश हा ओबीसी मध्ये होईल. म्हणणं असं आहे की खरोखर जो मराठा कुणबी आहे, ज्याची नोंद सापडलेली आहे, त्याला प्रमाणपत्र द्यायला काही हरकत नाही, मिळेलच, तो त्याचा हक्क आहे. परंतु सगळ्या सोहळ्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, हे मात्र चुकीचं आहे. बरोबर. त्याच्यासाठी देवेंद्रजी मात्र अजिबात झुकले नाही. त्या जरांगे पाटलांच्या समोर शरणागती काही पत्करली नाही. खऱ्या अर्थाने त्यांचा जन्म जरी त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला असेल तरी खऱ्या अर्थाने ती मनाने कुणबी आहे. कुणब्यांच्या हित त्यांनी जोपासलेला आहे आणि ओबीसी वर्गावर याचा परिणाम होऊ दिला नाही. याशिवाय नागपूरमध्ये बऱ्याच जे धनोजे कुणबी आहे, वांडेकर कुणबी समाज आहे, तिरळे कुणबी समाज आहे, यांना काहींना निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांच्या समाज भवनासाठी. अलीकडच्या काळात त्यांनी घोषणा केलेली आहे, वांडेकर कुणबी समाज आहे किंवा धनोजी कुणबी समाजाला म्हणजे समाज भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने हा जो कुणबी समाज आहे नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील, असं हे माझं मत आहे. रिसेंटली आपल्याला कळलेलं आहे की लाडकी बहीण योजना खूप जास्त फायदेमध्ये आहे महिलांना. तर याच्यावर आपला काय विचार? बघा, लाडक्या बहीण योजनेचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. ते एक थोडं मजेशीर उदाहरण आहे. काही दिवसाच्या पूर्वी म्हणजे माझ्याकडे मी ज्या म्हणजे नाव्याकडे कटिंग करण्यासाठी जातो तर तो नावी नेहमी म्हणजेच अँटी बीजेपी बोलायचा, म्हणजे काँग्रेसच्या वतीने जास्त बोलणं राहायचं त्याचं. सर असं झालं तर मी एक नॉन पॉलिटिकल माणूस असल्यामुळे मी काही त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो विशेषतः. त्या दिवशी एक 10-12 दिवसाच्या पूर्वी मी दाढी कटिंग करायला गेलो तर तो म्हणाला की सर मी माझं मत यावेळेला बीजेपीकडेच राहील, कमळाला राहील. अरे म्हटलं, वारे कसे उलटे वाहून राहिले असा विचार केला मी. तर अरे का बरं, तुझं मत कसं परिवर्तन झालं? तर मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, सर म्हणे मला माझ्या बायकोला 7,500 रुपये मिळाले, माझ्या मुलीला 7,500 रुपये मिळाले लाडक्या बहिणीचे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट भांड्यांच्या 2-2 किट घरात आल्या. तर सर मी मत कोणाला देऊ म्हणे. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मी गावाला गेलो, शेतीवर सगळं सोयाबीन सवंगणं सुरू होतं. त्यावेळेला सगळे ते आपल्या बाया 15-20 बाया होत्या सवंगण्यासाठी, ते कापणी करणे. तर सोयाबीनची कापणी करत असताना सगळ्या एकत्र बसल्या पाणी जेवण करण्यासाठी. मी तिथे होतो त्यावेळेला त्या गोष्टी करायच्या, त्या करत होत्या. तुला किती पैसे मिळाले? कोणी म्हणे 4.5 मिळाले, कोणी म्हणे मला 7.5 मिळाले, कोणी म्हणे 3,000 रुपये मिळाले. मग मी थोडासा त्यांना विचारला एक प्रश्न, म्हटलं तुम्हाला पैसे तर मिळाले पण तुम्ही मत कोणाला देणार? सगळेजण एका वेळेला एका आवाजात म्हणाला, आमचं मत हे कमळासाठी राहील. तर लाडक्या बहिणीचा नक्कीच फायदा आहे, आपण बघतोय निवडणुकीमध्ये होईल असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, आज तुम्ही जेवढे पण प्रश्न विचारलेले पॉडकास्टमध्ये त्याचे खूपच सुंदर उत्तर दिलेलं.
तर याच्या व्यतिरिक्त जर तुमचं काही मत असेल तर तुम्ही सांगू शकता. आहे ना, मत आहे. बिईंग अ नॉन पॉलिटिशियन, बिलकुल. मला काही माझं एक थोडक्यात मत मी व्यक्त करू इच्छितो आपल्या या संवादाच्या माध्यमाने. बरोबर. काही 20-25 दिवसाच्या पूर्वी मला काही विद्यार्थी मिळाले. ते होते 78, आपल्या राज्यामध्ये 78 महाविद्यालय आहे की जे 2001च्या पूर्वीचे आहे, बिना अनुदानित महाविद्यालय म्हणून. तर त्यांना अगदी थोडक्या पगारामध्ये नोकऱ्या कराव्या लागतात आणि फार एक 5-10 हजार रुपये वगैरे पगार त्यांना मिळतो. मॅनेजमेंट नॉन ग्रँटचं असल्यामुळे ते काही देऊ शकत नाही. त्यांच्या ग्रँटचा प्रश्न आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्या महाविद्यालयाला जर ग्रँट दिली तर जवळपास 1500 कुटुंबाचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. त्याला काही खूप अशी विशेष आर्थिक बाबीचा प्रश्न नाही आहे. त्यांचा जो प्रस्ताव आहे तो मंत्रालयामध्ये, वित्त मंत्रालयात पडलेला आहे आणि त्यांच्या कॉलेजेसला जर ग्रँट आली तर ते सुखी होऊन जाईल. आणि 127 कोटी काही त्यांना लागतात. तो जर सरकारने करून दिली, माझी एक नम्र विनंती आहे सरकारला की सरकारने त्यांचा प्रश्न मार्गी लावावा. दुसरं, वरिष्ठ महाविद्यालयात दिवसेंदिवस रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्त होतात लोक. जवळपास वरिष्ठ महाविद्यालयात 15,000 ते 20,000 पोस्ट खाली आहे आणि 4,335 जागांचा प्रस्ताव वित्त मंत्रालयात पडलेला आहे. तर 4,335 जागा भरण्याची परवानगी जर सरकारने दिली तर बऱ्याच नेट सेट PhD धारक मुलामुलींना रोजगार मिळेल आणि तुमच्या महाविद्यालयाचा सुद्धा प्रश्न मार्गी लागेल. ही एक माझी सरकारला नम्र विनंती आहे. तुमची विनंती फार सुंदर आहे सर, पण माझं असं एक म्हणणं आहे की सरकारला जरी आपण काही रिक्वेस्ट केलेली तर त्यांच्याकडनं कधी कधी असं असते की प्रत्येक गोष्ट ते एकदम इम्प्लिमेंट नाही करू शकत, तर त्यांच्याकडनं कुठे कुठे डिले येतो. नाही, होईल ना, डिले होईल, काही हरकत नाही. आता आम्हाला असं वाटत होतं की या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हे 2 प्रश्न जे महत्त्वाचे आहे हे मार्गी लागेल, परंतु लागले नाही. पोरं नाराज झाले, निराश झाले आणि मी त्यांना दिलासा दिला. म्हटलं, बघा, आपण पुन्हा प्रयत्न करू, सरकार बसू द्या, सरकार आल्यानंतर पुन्हा आम्ही मार्गाने लागू आणि नक्कीच त्यावर तोडगा निघेल अशी मला अपेक्षा आहे. इट वॉज अ वंडरफुल टाइम विथ यू सर. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद.